चिन्हाला मुस्लिम समाजाचं मतदान होत नाही। जातीवाद करून किंवा जातीवादातनं आपल्याला काय मिळते का हा प्रयत्न या निवडणुकांमधनं खरं म्हणजे कुणीही करू नये। विकास कामाची कामगार ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी नेली त्या आपल्या घोडके वहिनी समोर जी लोक आहेत तर ते तुमच्या परिचयातले आहेत आणि यहाँ पर ना मुसलमान फक्त मुसलमान के हिसाब से फैसले करे। ज्या घरात अध्यक्षपद उदयनराजेंनी दिलं, ज्या घरात उपाध्यक्ष पद महाराजांनी दिलं, त्या घरात पण सांगण्यात आलं होतं की तुम्ही या वेळेपुरतं मागं घ्या, पण आहे कारण चिन्ह छत्रपतींचं आहे, छत्रपतींच्या विश्वासाचं आहे, प्रगतीचं आहे आणि भाईचाऱ्याचं आहे। आज या प्रभागाच्या बाबतीतच बोलायचं झालं तर या प्रभागाच्या बाबतीत काही गोष्टी बोलल्या जातात। त्याच्यामध्ये उमेदवाराच्या बाबतीत सांगितलं जातं की उमेदवार पुन्हा पुन्हा तेच का, तर उमेदवार पुन्हा पुन्हा तेच का, तर ह्याच्या मागचं उत्तर असं आहे की ज्या उमेदवारांनी प्रभाग बदलला तरी कामाची गंगा, विकास कामाची गंगा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी नेली त्या आपल्या घोडके वहिनी ज्यांच्या माध्यमातून फ्रीमध्येचा दवाखाना कस्तुरबा आहे, राजीव गांधी हॉल आहे, फिश मार्केट आहे, सुलभ शौचालय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यातील बांधवांच्यासाठी सर्वात पहिलं समाज मंदिर आदमबाई बागवानाच्या नावाचं आहे ते उभं करण्याचं काम घोडके वहिनींनी केलेलं आहे। त्यामुळे रस्ता, गटार, लाईट ह्याच्यापेक्षा सुद्धा समाजाच्या विकासासाठी काम करण्याची ज्यांच्याकडं हातखंड आहे, जे काम करण्यामध्ये पारंगत आहेत, त्याच व्यक्तीला इथं उमेदवारी देऊन दोन्ही राज्यांनी तुमच्या आमच्या विकासाच्यासाठी एक चांगली उमेदवारी दिलेली आहे। श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्याचबरोबर या प्रभागात सर्व नागरिकांचं ज्यांच्यावर अतोनात प्रेम आहे ते आपल्या सर्वांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दोघांच्या माध्यमातून मी स्मिता चंद्रशेखर घोडके आणि श्री जयवंतराव भोसले या दोघांना उमेदवारी दिलेली आहे। त्या संदर्भात ही कोपरा सभा आहे। या कोपरा सभाच्या अनुषंगानं खास करून मी आवर्जून सांगते, आज महाराजांकडून उदयनराजेंकडून सुद्धा इंटूबाई बागवान यांनी दोन्ही अर्ज भरले होते, जेंट्समधून आणि लेडीजमधून। त्याचबरोबर आमचे सर्वांचे गुरुवारपेठेतील सर्वांचे कॉप्शनचे नगरसेवक बबलू साळुंके यांच्याही पत्नींनी वहिनींनी अर्ज भरलेला होता आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून वाहिदनेही आपल्या पत्नीचा अर्ज भरला होता। तिघांनी मला पाठिंबा दिला आणि दोन्ही राजांचा सन्मान थोडक्यात त्यांनी केला, त्यासाठी त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या। खरं तर प्रत्येकाला आवर्जून वाटत असतं की ही संधी मिळावी, कारण काय झालं की 10 वर्ष गॅप पडला, त्यात कोविड निर्माण झाला आणि त्या अनुषंगानं अजून गॅप पडला आणि कार्यकर्ता थोडा नाराज झाला। आम्हाला मान्य आहे कार्यकर्ता नाराज होणार, प्रत्येकाला संधी मिळावी हे वाटत होतं, पण प्रभागही मोठा झाला। प्रभाग मोठा झाल्यानंतर आणि वेळ कमी, अवधी कमी असल्यामुळं दोन्ही नेत्यांनी जी काम करणारी माणसं आहेत त्यांना निवडलं गेलं। यात आमचा हट्ट, आग्रह असं काही नव्हतं। आणि खास करून आवर्जून आणखी एक उदाहरण सांगते, अक्षय गवळी यांनी बाबा महाराजांच्या नावावर म्हणजे त्यांच्या साईडनं त्यांनी अर्ज भरला होता। उदयनराजेंकडून मांटूबाईंनी अर्ज भरला होता। या दोघांनी मांटूबाईंचा प्रॉब्लेम आला असेल पण मान सन्मानाने त्यांनी तो अर्ज त्यांचा बाद झाला असला तरी उदयनराजेंच्याच पाठीमागं आहे असं सन्मानपूर्वक सांगितलं। आणि अक्षय गवळींनी सुद्धा बाबा महाराजांच्या सांगण्यावरून अर्ज मागं घेतला। हे उत्तम आणि चांगली उदाहरणं
म्हणजे काय असतात, नेत्याचा मान सन्मान काय असतो, नेत्यामुळं आपलं भविष्य काय असतं. भविष्य स्वतःसाठी घडवायचं नसतं, भविष्य मतदारांसाठी घडवायचं असतं. कारण जो उमेदवार उभारतो तो मतदारांसाठी उभारत असतो, हे त्यांना विसरून चालत नाही. खरं तर या भागात तुम्हाला माहिती आहे, मी नाव नाही घेणार, हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, सगळे माझेच आहेत, भाभींबद्दल मला काही शंका नाही. ज्या घरात अध्यक्षपद उदयनराजेंनी दिलं, ज्या घरात उपाध्यक्षपद महाराजांनी दिलं, त्या घरात पण सांगण्यात आलं होतं की तुम्ही यावेळेपुरतं मागं घ्या. पण त्यांनी मागच्या वेळेला पण ऐकलं नाही, ते बाबा महाराजांकडे गेले. असू दे, जाण्याचा विरोध नाही, पण मतदारांनी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, जे आहे ते आहे. पुढं जाऊन 10 वर्षाचा गॅप पडला. स्वतः पण पडलो याचा अर्थ असा नसतो की मतदारांनी काही मतं तुमच्यासाठी दिलेली आहेत. तुम्ही माझ्यावर किंवा इतरांवर क्लेम करण्यापेक्षा 10 वर्ष सातत्य दाखवलं असतं. 10 वर्ष तुम्ही अध्यक्ष होता, उपाध्यक्ष होता, समाजात एवढंच सांगता की हे कुठं फिरले, ते कुठं गेले, ते कुठं दिसले नाहीत. तुम्ही होता ना, तुम्ही कुठला रस्ता रोको केला, कुठं कामाचा पाठपुरावा केला, असा नसतो. प्रत्येक नागरिक याला अधिकार आहे नगरपालिकेत जाऊन त्याचा पाठपुरावा करून कामं करून घेण्याचा. ठीक आहे, मी म्हणत नाही 100% कामं झाली, 80% जवळपास कामं झालेलीच आहेत. आणि या 80%मध्ये 20% आम्ही कमी पडलो असो तर मी दिलगिरी व्यक्त करते. पण याचा अर्थ असा नाही की महिलांनी फिरलं पाहिजे, वॉर्डात दिसलं पाहिजे. कोविडमध्ये मला आठवते की चंद्रशेखर घोडके स्वतः माझे मिस्टर इथं फवारणी करण्यासाठी होते. प्रत्येक ठिकाणी आम्हाला फोन आला तर आम्ही त्या भागात गेलेलो आहे. तरुण पिढींना माहिती आहे, मांटूबाईंना माहिती आहे, इंटूबाईंना माहिती आहे, सर्व तबरेज आहे त्यांना माहिती आहे, वाहिदलाही माहीत आहे. आज कौतुक करण्यासारखं वाहिदचं, पण आज वाहिदनं बाबा महाराजांकडनं फंड आणले. आता त्याला कुठलं लेबल आहे का? नगरसेवकाचं किंवा काही लेबल नसताना वाहिदनं फंड आणून काही ठिकाणचे रस्ते केले. का कौतुक करतोय आपण? ज्याला कामाची आच आहे, ज्याला कामाची जाण आहे, तोच माणसांना उभारावा असं मला वाटतं. मला पदं मिळाले पाहिजे, वॉर्ड रिकामा झाला, वॉर्डकडं बघायलाच कोण नाही असं म्हणून जर उभारत असतील त्यांना तुम्ही जागा दाखवणार आहात याची खात्री मला आहे. 10 वर्षात त्यांनी एक पाठपुरावा करून सांगा कामं कुठली केली आहे. जर वाहिदसारखा तरुण मुलगा जर करत असेल तर तुम्ही कुठं कमी पडला? 2 राजांकडे गेलाय, मागितले नाही, इलेक्शन आल्यावर मी किंवा माझी बायको अशा उद्देशानं तुम्ही उभारत असाल तर समाजाचं नुकसान करताय. आणि कुठंही या वॉर्डात आजपर्यंत आम्ही गुण्यागोविंदानं राहिलेलो माणसं आहोत. मला आठवतं आहे इकडच्या भागात या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि इथंपर्यंत निवडून आणलं. आज झालेली कामं मी जर वाचून दाखवली, एक महिला म्हणून मी अभिमानानं सांगते असं नाही, तुमच्या आशीर्वादानं माझ्याकडून कामं झाली. गोल मारुतीकडे गेले, कस्तुरबा हॉस्पिटल झालं, फिश मार्केट झालं, शौचालय झाली, राजीव गांधी हॉल झाला, अशी अनेक मी मागे केलेली कामं सांगते. या 5 वर्षात म्हणजे 10 वर्षाचं अंतर आहे, ठीक आहे. या 10 वर्षात मी वचननामा दिला होता की मी गार्डन करून दाखवे, मी शॉपिंग सेंटर बनवून दाखवे, मी अदमबाई मल्टीपर्पज हॉल करूनच दाखवे. इतकी जेव्हा मी शाश्वती देते आणि ती शाश्वती पूर्णस्तव देते, हा तुमच्यासाठी मानाचा गोष्ट आहे. तुमचं मत वाया गेलं नाही, हाच उद्देश मोठा आहे. आज तुम्ही सांगा, आज आम्ही माझ्या घराच्याच पाठीमागं श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल केलं. तिथं वेगवेगळे स्पोर्ट्सचे खेळ होतात. तिथं एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कुठंही जागा बसायला नव्हती. त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला, पण मी नगरपालिकेमधून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र मी केलं. त्याचबरोबर आपल्या बचत गटाच्या महिला ज्या वारंवार सातत्यानं आता चांगल्या, आता दादांनी सांगितलंच आहे की आपण लाडकी बहीण योजना सातत्यानं राबवून घेतली, सगळ्यांना बेनिफिट घेतला. तसं बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामं होत होती. बचत गटाच्या माध्यमातून महिला इकडं तिकडं फिरत होत्या. आज 200 महिला बचत गटातनं त्यांना मी ऑफिस मिळवून दिलं. हे काम आहे. महिला फिरली गल्लोगल्लीत,
म्हणजे दिसली पाहिजे हे महत्त्वाचं नाही, केवळ काम महत्त्वाचं असतं. एखाद्याचं कामातून सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न असतो. महिलांना मी तिथं ऑफिस मिळवून दिलं, एक अंगणवाडी केली, तयार केली. त्याचबरोबर आज शॉपिंग सेंटर होते, तिथं पण अपप्रचार काय केलं, शॉपिंग सेंटर काय अजून काम चालू आहे, पाया पण उभारला नाही, त्या सोनाऱ्यांनी सगळे गाळे घेतले. अरे वेडे आहात का? शॉपिंग सेंटरला त्याचा लिलाव होतो, गाळ्याच्या संदर्भात त्याचं टेंडर निघतं, गाळे लिलावात ते विकले जातात आणि मग त्याचा लोकांना फायदा होतो. आज तिथं सांगा चांगलं पार्किंग होणार आहे, जर तो पार्किंग चांगलं झालं इतर लोकांना त्याचा बेनिफिट होईल. शॉपिंग सेंटरमधून व्यापाऱ्यांना त्याचबरोबर युवकांना संधी मिळेल. माझ्या गोरगरीब महिला आहेत त्यांना छोटी मोठी कामं तिथं मिळतील. त्याचबरोबर तिथं ऑफिसर्स आहे आणि मल्टीपर्पज हॉल आहे. मी घाटिक समाजाला शब्द दिला होता की मी तो तुम्हाला हॉल देणार म्हणजे देणार आणि तो शब्द मी आजही पाळणार आहे. आणि तो बाबा महाराज आल्यानंतर अमोल मोहिते नगराध्यक्ष आहेत त्यांनाही सांगून घाटिक समाजासाठी तो मल्टीपर्पज हॉल हा मी पर्जावरच्या शॉपिंग सेंटरमध्ये निश्चितपणानं देणार आहे. त्यावेळेला दिलेला शब्द आजही तो शब्द मी पाळणार आहे. आजपर्यंत सगळे शब्द पाळत येऊनच मी विकास केलेला आहे आणि ती साथ तुमची आहे. आज त्या करोनाच्या काळामुळं ते शॉपिंग सेंटरला वेळ झाला मान्य आहे मला, पण मी दिलेला शब्द पाळणार, वचननाम्यात जे दिले ते मी करून दाखवणार. त्याचबरोबर या ठिकाणी अदम्मई मल्टीपर्पज हॉल केला आहे. आज तुम्ही इथले नागरिक सांगताय, या सगळ्या समाजातले सगळे लोक छोटे मोठे कार्यक्रम करतायत आणि आनंदानं सांगतायत मॅडम तुम्ही हा हॉल केल्यामुळं चांगलं झालं, गोरगरिबांची लग्न व्हायला लागली आणि यादी पे शादी, इंटूबाई बरोबर आहे ना, यादी पे शादी तर पटकन होते, लकीच हॉल झाला म्हणायचा माझा. पटकन यादी पे शादी, वाढदिवसाचे छोटे मोठे कार्यक्रम व्हायला लागले, आरोग्य शिबिरं व्हायला लागली. त्याचबरोबर या हॉलच्या शेजारी जी नगरपालिकेची जागा आहे त्या जागेमध्ये आपण छोटंसं गार्डन करणार आहे. ते शौचालयाचं काम चालू आहे म्हणून आपलं गार्डन थांबलं आहे, ती खेळणी पण येऊन आपली हॉलमध्ये आहे. ही झाली मागच्या वर्षीचा शब्द दिलेला. यावर्षी आवर्जून मी सांगते या भागातून अदम्मई मल्टीपर्पज हॉलचा वरचा मजला पूर्ण करून आम्ही दाखवणार, जेणेकरून आपल्याला महिलांना आणि जेंट्स लोकांना कार्यक्रमाला सुविधा पडते. आपल्याला माहिती आहे की तो मी करून दाखवणार. गार्डनच्या माध्यमातून ती गार्डन आता थोडी खेळणी आणलेत त्याच्यात भर घालून एक चांगली गार्डन करणार आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र देणार म्हटल्यावर मी देणारच, हा माझा शब्द आहे. त्याचबरोबर आम्ही ज्येष्ठांसाठी एक विरंगुळा कट्टा असं म्हणून एक माझा येईल वचननाम्यात, त्या पद्धतीनं आम्ही ज्येष्ठ नागरिकांना इकडं तिकडं बसता त्यांना आपण कट्ट्या स्वरूपात आपण ते विरंगुळा कट्टा देणार आहे. बाबा महाराज येतात तोपर्यंत मी बोलून घेते. सादिकबाईंनी जे सांगितलं खऱ्या अर्थानं आजची ही LBS कॉलेजच्या इथली कॉर्नर मीटिंग बघितली तर आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला आणि भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या म्हणून आज स्टेजवर सर्व साताऱ्यातील मला वाटतं मुस्लिम समाजाची जी प्रमुख मंडळी आहे ती सगळी स्टेजवर आहे. ही सातारची आपली एक वेगळी ओळख आहे. हे पक्ष आहे, मी आणि उदयनराजे पक्षात आहे, पण ह्या पलीकडं पण जाऊन या साताऱ्यातील मुस्लिम समाजाचं आणि सातारच्या राजघराण्याचं जे नातं आहे मला वाटतं त्याचं हे उदाहरण आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. तर आज काम करायला किंवा आज आपल्या मतदारसंघातली विकास कामं पार पाडायला शेवटी पक्ष, सत्ता, सरकार या गोष्टींची गरज असते. त्याच्याशिवाय आपली कामं आपल्या मतदारसंघाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या शहराचा, लोकसभा मतदारसंघाचा विकास हा होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज देशात राज्यात आपण परिस्थिती बघतोय की आज बिहारची पण आत्ता निवडणूक झाली, बिहारच्या निवडणुकीत पण आपण बघितलं की सर्व ठिकाणी आज सर्व हे राज्यातल्या लोकांनी किंवा मतदारांनी भारतीय जनता पार्टीला आणि या पक्षाच्या नेतृत्वाला, मोदीजींना, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना, सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला, ही वस्तुस्थिती आहे.
आणि त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर आपण सुद्धा सगळे काम करतोय. पण एक आहे की मला वाटते पहिल्यापासून म्हणजे नुसतं मी आणि उदयनराजे नाही, तर यापूर्वीसुद्धा आईसाहेब होत्या, सुमित्राराजे होत्या, यापूर्वी भाऊसाहेब महाराज होते, यापूर्वी प्रतापसिंह महाराज होते. या सगळ्यांनी वेळोवेळी ज्या ज्या वेळेला काही जरी घटना, काही जरी प्रसंग, काही जरी आपल्या साताऱ्यातील मुस्लिम समाज किंवा हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये निर्माण होण्याचं काही जरी वेळ आली तरी राजघराणं हे त्या ठिकाणी उभं राहिलं आणि साताऱ्यामध्ये कुठेही सामाजिक कटुता निर्माण नाही झाली पाहिजे ही भूमिका राजघराण्यानं पहिल्यापासून घेतली. ही वस्तुस्थिती आम्ही सगळ्यांनी बघितली. अगदी जी आपली सर्वांचीच हे साताऱ्यातलं जे तसं मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे पावन असं स्थान आहे ते म्हणजे शाही मशीद आपली. या शाही मशिदीची पण अनेक वर्ष म्हणजे त्याचं देखरेख म्हणा, त्याचं सर्व जे काही म्हणजे ताबा म्हणा, आपली बेगम मशीद म्हणा, या सगळ्याचा राजघराण्याकडं होता. कारण एक राजघराण्याचं वलय मुस्लिम समाजाला या साताऱ्यामध्ये पहिल्यापासून होतं. ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालणार नाही. आणि म्हणून त्याचा उल्लेख मला वाटतं सादिकबाईज म्हणले की पक्ष, कमळ चिन्ह, ह्या गोष्टी ह्या म्हणजे चर्चा करण्याच्या गोष्टी आहेत. मला वाटतं आपल्या शहरात आपल्या इथं काम करताना आता मी निवडून आलो, उदयनराजे निवडून आले, पण या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये वेगळं काही मी भाजपमध्ये उभं राहून निवडून आलो म्हणून झालं किंवा वेगळं काही इथं आपल्याला कुठं अडचणी झाल्यात असं अजिबात इथं झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या गोष्टी सगळ्यांनी डोक्यातनं किंवा विचार म्हणजे आपल्या डोक्यात नाही, पण जे कोणी घालण्याचा प्रयत्न करतंय त्यांना पण सांगा बाबा असं परिस्थिती नाही आहे, त्यामुळे चुकीच्या गोष्टी डोक्यात घालून प्रचार करू नका. विकासाचं बोला, सातारच्या प्रगतीचं बोला, सातारच्या भविष्याचं बोला. जातीवाद करून किंवा जातीवादातनं आपल्याला काय मिळते का हा प्रयत्न या निवडणुकांमधनं खरं म्हणजे कुणीही करू नये ही माझी नम्रपणे सर्वांना, सर्व उमेदवारांना विनंती आहे. आज आम्ही भाजपच्या ह्याच्यावर ही निवडणूक लढवतो आहे. आज भाजपच्या ह्याच्यावर आपली निवडणूक लढवण्याचं काही ठळक कारणं आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. यापूर्वी आपल्याला माहिती आहे की आपल्या निवडणुका नगर विकास आघाडी, सातारा विकास आघाडी, इतर ज्या आपल्या काही शहरातल्या आघाड्या होत्या यांच्यावर निवडणुका होत होत्या आणि कधीच आपण पक्षावर कधीच निवडणूक लढवली नव्हती. पण आज ही नगरपालिकेची निवडणूक वेगळ्या एका याच्यावर आहे. आज पक्षाच्या चिन्हावर, पक्षाच्या नावावर, भाजपच्या याच्यावर आपण ही निवडणूक लढवतो आहे. ह्याचं कारण आहे ते म्हणजे उद्याच्या काळामध्ये सातारसाठी आपल्याला अनेक जे काही नवीन प्रकल्प, नवीन कामं, नवीन जे काही आहेत आपल्याला करायचे, त्यासाठी आपल्याला लागणारा निधी, शासनाकडनं लागणारी मदत, केंद्र सरकारकडनं या सगळ्याला लागणारा निधी, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि हे का मिळालं पाहिजे तर आपली नगरपालिका म्हणून आपली ताकद जी आहे ही कमी आहे. आज आपल्याकडं उत्पन्नाची साधनं सातारा नगरपालिकेमध्ये मर्यादित आहेत. आपल्याकडं घरपट्टी, पाणीपट्टी आणि जे काय जाहिराती वगैरेचे जे आपण बोर्ड देतो त्याच्यातनं जे काय आपल्याला उत्पन्न मिळतं ही ठराविकच उत्पन्नाची साधनं आपल्याकडे आहेत. आणि मग आपल्याला शहराला जर पुढं न्यायचं असेल, शहराचं जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियोजित चांगला विकास करायचा असेल तर शेवटी सरकारकडं आपल्याला बघायला लागतं. हे आपण सगळ्या मतदारांनी, बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आज राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे, केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे. मी आज भाजपचा आमदार म्हणून, मंत्री म्हणून काम करतो आहे. उदयनराजे दिल्लीमध्ये भाजपचे खासदार म्हणून काम करतात. आणि ही सर्व ताकद आपण भारतीय जनता पार्टीला, भाजपला दिलेली आहे. आणि या माध्यमातून आपल्याला उद्या सातारचं जे काही आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्याला करायला लागणार आहे. त्यामुळं आपल्याला शासनाकडनं चांगली साथ मिळेल, चांगला निधी आपल्या शहराला मिळेल, चांगली कामं आपण करू शकतो. त्याचं उदाहरण मगाशी मला वाटतं जयवंतदादांनी बोलून दाखवलं की IT पार्क. आता आपला 84 एकरात आपण
लिमखिंडीमध्ये IT पार्क करतो आहे, त्याचं नोटिफिकेशन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काढून दिलं. आता तिथले जे काही डेव्हलपमेंट आहे ती चालू होईल. प्लॉटिंग असेल, रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, या सर्व गोष्टी तिथं आता चालू होतील आणि वर्षभरामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आज जी पुण्या मुंबईची IT इंडस्ट्री आपण वाचतो, ही IT इंडस्ट्री पुण्यातल्या ट्रॅफिकच्या अडचणीमुळे आता पुण्यातनं बाहेर जायला लागली आहे. तर ही IT इंडस्ट्री सातारला कशी येईल हा प्रयत्न आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आपल्या शासनाच्या माध्यमातून करायचे, की ज्याच्यामुळं आपली मुली ज्या पुण्या मुंबईला शिकायला नोकरीला गेल्यात ते परत इकडं आले पाहिजेत. हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा या माध्यमातून राहणार आहे आणि ह्याला शेवटी शासनाची मदत मिळणं हे गरजेचं आहे, आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला आज भाजपबरोबर किंवा भाजपच्या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आज ही नगरपालिका सातारची भाजपच्या विचाराची होणार तर आहेच, त्याबद्दल दुमत नाही. अमोल मोहिते हे नगराध्यक्ष म्हणून चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. जयवंत दादा, आपल्या स्मिताताई पण चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. आता कोण म्हणते तेच उमेदवार कशाला, कोण म्हणते एकाच भागातले आहेत. आता शेवटी माझं म्हणणं त्याच्या पलीकडे जाऊ नये की एकाच भागातले किंवा काही जरी असले तरी शेवटी सगळे सातारकरच आहेत ना. हे उद्या असं पण कोणतर म्हणेल की शिवेंद्र बाबा कुठे LBS कॉलेजच्या इथं राहतात, ते शुक्रवारात राहतात, मग आमदार शुक्रवारातला कशाला पाहिजे, LBS साईडला आमदार का नको, असं नसतंय. म्हणजे ही इलेक्शन आहे, डोक्यात काहीतरी घालायचं म्हणतो ना आपण, पायात साप सोडण्याचा प्रकार आहे हा. तेव्हा असल्या गोष्टीला बळी पडू नका. शेवटी सगळे आपण सातारकरच आहे, सगळे इथंच राहतो. आज आपल्याला आपली जबाबदारीची सगळ्यांना जाणीव आहे आज. आणि अगदी धरून चाला, मी तर पुढं जाऊन म्हणतो की कामाच्या बाबतीमध्ये इथल्या बसलेल्या अनेकांना अनुभव आहे की अगदी कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला नगरसेवकांकडे जायची पण अनेक वेळा गरज लागत नाही. कधी माझ्याकडं असेल, कधी उदयनराजांकडं सांगितलं तरी तिथनं पण काम आपली जी आहेत ती आपल्या प्रभागातली, आपल्या वॉर्डातली मार्गी लागून जातात, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा असलं कोण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिकडं लक्ष देऊ नका. शेवटी तुम्ही, मी, दादा, स्मिताताई सगळे आपण सातारकरच आहोत. सातारात आपलं हे जन्मस्थान आहे आणि आपलं सगळं जे आहे ते म्हणजे शेवटचं घटका पण आपली इथंच येणार आहे. तेव्हा सातारा सोडून काय तुम्ही आम्ही कुणी जात नाही. तेव्हा असलं काही नसतं एकाच भागातले या भागातले नाहीत. अरे आज तसं बघितलं तर या प्रभागामध्ये मला वाटतंय बहुतांशी सगळे उमेदवार जे आज उभे आहेत, म्हणजे आपल्या पण विरोधात जे उभे आहेत ते पण पूर्वी पदाधिकारी होतेच ना. ते पदाधिकारी नव्हते असं कुठं आहे, ते पण पदाधिकारी होते. उदयनराजांनी त्यांना पण ताकद दिली होती. नगराध्यक्षपद त्यांच्या पण इकडं होतं असं आहे. त्यामुळं शेवटी कुणी कुणावर आरोप करायचा हा पण एक विषय आहे. त्यामुळं असल्या गोष्टींना मला वाटतं फार काही लक्ष देऊ नये. आज आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात घ्या. मी अनेक ठिकाणी सांगितलं, तुम्हाला पण मी तेच सांगणार आहे की आपण सुद्धा आता थोडं मोठा विचार केला पाहिजे. माझी गल्ली, माझा रस्ता, माझ्या दारातलं गटार आणि माझ्या इथलं साफसफाई किंवा घंटागाडी आली का नाही, एवढ्यापुरतं जर आपण नगरपालिका आणि सातारकडे बघायला लागलो तर आपलं शहर कधी मोठं होणार नाही, आपलं शहर कधी प्रगती करणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. शेवटी सातारा म्हणून आपल्याला आज अनेक गोष्टींकडे बघायला लागणार आहे. आज आपल्या इथं रिंग रोड आपल्याला करायचं आहे. आपल्याला क्रिकेटचं स्टेडियम जे क्रिकेटसाठी असेल, हे शाहू स्टेडियम तर आहेच, शाहू स्टेडियमवर क्रिकेट आपली होत नाही कारण आता बाउंड्री तेवढी राहील नाही. पण आपल्याला नवीन स्टेडियम बांधायचं आहे. टक्कर सिटीच्या इथं आपण तो प्रस्ताव दिला आहे की जे फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी असेल. आज माझं मत आहे की पुण्याला जर त्या माळुंगेला इंटरनॅशनल मॅचेस होतात तर आपल्या इथं इंटरनॅशनल मॅचेस का होत नाहीत, का आपण करू शकत नाही तुम्ही सांगा. आपण जर इंटरनॅशनल स्टँडर्डचं सुसज्ज स्टेडियम शासनाच्या माध्यमातून पैसे मिळवून आपण बांधलं तर आपल्या इथं सुद्धा इंटरनॅशनल मॅचेस उद्या होऊ शकतात सातारमध्ये, ही वस्तुस्थिती आहे. हा विचार आपण केला पाहिजे. आज बाकी आपली प्रभागातली कामं तर झालीच पाहिजेत, मी त्याला अजिबात दुमत नाही, पण ही होतच राहतात. नगरपालिकेचं हे कामच आहे. नगरपालिकेला आणि नगरपालिकेतल्या नगरसेवकांना, अध्यक्षाला आणि कर्मचाऱ्यांना जे रुटीन आहे, रोजचं आहे, ते त्यांना करायचंच आहे. पाणी वेळेत आलं का नाही,
पाणी प्रेशरनं आलं का नाही, गटर असेल, घंटागाडी असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, लाईटी बदला, त्यातले बल्ब बदला, हे सगळं रोजचं करायलाच लागणार आहे. हे क्रमप्राप्त आहे, हे हयात हे चालणार आहे. पण शेवटी मोठं काहीतरी आपण आपल्या शहरासाठी केलं पाहिजे. आज मी आमदार म्हणून निवडून आलो, तुम्ही मला 5व्यांदा निवडून दिलं. आज आपण सगळ्यांनी सातारकर म्हणून ताकद लावली. अगदी अटीतटीची निवडणूक झाली, पण आपण उदयनराजेंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं. आज त्याच्यामुळं आज आपल्याला संधी आली आहे. या सगळं जे आहे ते आपल्या पुढे आहे. आता आपण किती त्याच्यातनं घेतो सातारकर म्हणून हे आपल्याला करायचं आहे. आज मी मंत्री आहे, आज राज्य सरकार आपलं आहे, आज देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री आहे ज्याचा आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे. आज केंद्रामध्ये उदयनराजे आहेत, केंद्रामध्ये आज त्यांचं वजन आहे, केंद्रामधनं आपल्याला लागणार निधी येतोय. आज काशची आपण उंची वाढवली, पाणी साठा झाला. आज पाईपलाईनचं काम चालू आहे, ते पाणी आपल्याला सातारला अजून वाढीव पाणी आणायचं आहे. आज 1-2 किलोमीटरचं काम झाल्यानंतर पाईपलाईन पूर्ण होईल. आज त्याला निधी कुठनं आला? केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे निधी आला, हे आपण लक्षात घ्या. तेव्हा शेवटी अशा पद्धतीनं आपण कुठेतरी मोठं स्वप्न बघितलं पाहिजे जे आपल्याला पूर्ण करायचं आहे. नुसतं स्वप्न नाही तर आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी तेवढं मोठं बॅकिंग पण आपल्याला लागणार आहे, तेवढा मोठा सपोर्ट पण आपल्याला लागणार आहे. हे या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी विचार करावा, ही माझी विनंती आहे. जातीपातीवर, धर्मावर मतं मागणं हे फार सोपं असतं आणि सगळ्यात सोपं हे असतं की त्याच्यावर मतं मिळवता येतात. पण शेवटी हे निवडणुकीच्या तेवढ्या कालावधीपर्यंत राहतं. तिथून पुढे ज्यावेळेला विकासाची वेळ येते, प्रगतीची वेळ येते, त्यावेळेला हे विषय त्याच्यामध्ये महत्त्वाचे राहत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. शेवटी या शहराची प्रगती कुठून होणार आहे, या शहराची जडणघडण कुठून होणार आहे, या शहराचा नियोजनबद्ध कारभार, नियोजनबद्ध इथला विकास कुठनं होणार आहे, ह्याचा विचार आपण मतदार म्हणून केला पाहिजे. आज एकीकडं पक्ष आहे, एकीकडं पक्षाची चौकट आहे, पक्षाचं काम आहे. पक्षामध्ये कोणतरी आम्हाला वर विचारणारे आहेत किंवा साताऱ्यात कामं का झाली नाहीत, साताऱ्यात निधी दिला होता काय झालं. पण दुसरीकडं नुसतंच अपक्ष आहेत. अपक्षांना काय आगा नाही, पिछा नाही. आज इकडं उद्या तिकडं, उद्या म्हणजे म्हणतात ना, जिकडं गुलाल खोबरं तिकडं चांग बरं, असं या अपक्षांचं सगळं आहे. त्यामुळं ह्याचा विचार करा. किंवा आपल्या स्थानिक ह्याच्यापुरतं अपक्षांच्या उगाच आपण हे नादाला लागलो तर आपण आपल्या शहराची प्रगती रोखणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यांनी शेवटी जिथं आपलं शहर ज्या बाजूनं पुढं नेऊ शकतात त्या बाजूला आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. आज जयवंतदादा अनुभवी आहेत, स्मिताताई अनुभवी आहेत, अमोल मोहिते अनुभवी आहेत, सगळे अनुभवी हे आज आपल्या इथं उमेदवार म्हणून आहेत. त्यामुळे नक्कीच उद्याचं प्रशासन, कारण कसं आहे, सगळेच आज अक्षयनं फॉर्म भरला होता, त्याची पण ताकद आहे, तो पण तुल्यबळ आहे, त्यात काही तो कुठं कमी असं नाही. वाईद असेल, आपल्या इंतखाब बागवान त्यांनी अर्ज भरला होता, सगळे तुल्यबळ आहेत, त्यात कुणीही कमी नाही किंवा कुणीही कमी होतं म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली असं अजिबात नाही. पण शेवटी एक थोडा विचार करून आपण निर्णय करायला लागतो किंवा कुणाला तरी अधिकृत उमेदवार आपल्याला घोषित करायला लागतात. म्हणून आम्ही बाकीच्यांना विनंती केली किंवा तुम्ही थांबा. आणि आज माझ्या विनंतीला, उदयनराजांच्या विनंतीला मान देऊन हे सर्वजण थांबले. यांना नक्की पुढं काम करण्याची संधी आपण देऊ. पण याच्यातनं एकच आहे की ज्यावेळेला आपण प्रशासन ज्यावेळेला चालवतो त्यावेळेला प्रशासन चालवायला जुनं पण कोणतरी तिथं अनुभवी असणं गरजेचं असतं, ही वस्तुस्थिती आहे. नवीन आले पाहिजे, नवीन नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, हे 100% बरोबर आहे. नवीन पार्टी लोकांपुढं आली पाहिजे, नवीन यांनी काम करायची एक उमेद असते, त्यांच्यामध्ये एक जोश असतो काम करण्याचा. त्यामुळे नवीन सगळी हे असं. पण कसं आहे की शेवटी प्रशासन जे आहे हे प्रशासन शेवटी आपल्या मस्तीमध्ये असतं. नगरपालिका असू दे, कुठलंही प्रशासन असू दे, सरकारी प्रशासन हे आपल्या मस्तीमध्ये चालत असतं. त्या प्रशासनाला नमवायचं काम आणि त्यांना कामाला लावायचं काम हे अनुभवी लोकांशिवाय करता येत नाही. नवीन लोकांना जोपर्यंत अनुभव येत नाही, प्रशासनावर पकड येत नाही, तोपर्यंत प्रभागातली कामं जी आहेत ती करता येत नाहीत, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून जुने नवीन आपण बघा, आज आम्ही 50 उमेदवार दिलेत, एक नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत, हे सगळे उमेदवार काही नवीन आहेत, काही जुने आहेत. असं दोघांचं जे काही मिलाप आहे
तो करून आपण या निवडणुकीमध्ये निर्णय घेतला आणि म्हणून आज आपल्या प्रभागात या दोन्ही अनुभवी नगरसेवकांना आपण उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की कुठलीही शंका मनात आणू नका. बाकी ज्या ज्या वेळेला म्हणजे प्रामुख्यानं या शहरातल्या मुस्लिम समाजाला अडचणी निर्माण झाल्या, प्रामुख्यानं ज्या ज्या वेळेला कुठलंही संकट कुठलाही प्रसंग आला त्या वेळेला कुठलेही राजकीय विचार न करता कुठलेही राजकीय तमा न बाळगता मी उदयनराजे आणि आम्ही सगळेजण हे नेहमी समाजाबरोबर राहिलो, आपल्या मुस्लिम बांधवांबरोबर राहिलो. ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही मागं झालेल्या अनेक घटनांवरनं अनेक प्रसंगांवरनं तुम्ही विचार केला तर तुम्हाला ते लक्षात येईल. हे आपण लक्षात घ्यावं ही माझी विनंती आहे. आणि पुढंसुद्धा याच पद्धतीनं आपण सर्वजण काम करत राहू. या सातारची ओळख या राज्यात आणि या देशात एक शांतताप्रिय आणि बंधुभावामध्ये राहणाऱ्या लोकांची ओळख आहे आणि ही ओळख आपल्याला या शहरामध्ये कायम ठेवायची आहे. कारण ही आपली एक सातारची खासियत आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र राहून पुढं जाऊया. कोण काय सांगतं, कोण काय डोक्यात घालतं, कोण काय डोकं भडकवण्याचा प्रयत्न करतं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपलं शहर आपल्याला पुढं न्यायचं आहे, आपल्या शहराची आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्या शहरामध्ये नवीन गोष्टी करायच्या आहेत. आज कॉन्क्रीटचे रोड आपल्या इथं सुरू झालेत, ते आपल्याला सगळ्या शहरामध्ये सगळीकडे आपल्याला ते करायचे आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करण्यासाठी शेवटी शासनाबरोबर असणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण त्या पद्धतीनं पुढची वाटचाल करतो आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते, जयवंतदादा भोसले आणि स्मिताताई घोडके या सर्वांचं कमळ हे चिन्ह आहे. कमळाच्या समोरचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना आणि इतर ठिकाणी पण जिथं आपण असाल तिथल्या उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं आणि सातारच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.